श्री स्वामी समर्थ। आज सोमवार आणि चतुर्थी सुद्धा आहे आणि उद्या मंगळवार आहे। तर आज मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे, कारण की सध्या मंगळ आणि केतू सुद्धा युती चालू आहे। तर त्यामुळे प्रत्येक घरामध्ये कटकटी किंवा आजारपण किंवा अचानक अडचणी येत आहेत। त्यामुळे प्रत्येक घरात प्रत्येक व्यक्ती त्रस्त आहे। तर अशा वेळेस आपण काय करू शकतो? तर केतूचे दैवत सुद्धा गणपती आहे आणि मंगळ ग्रहाचे दैवत सुद्धा गणपती देवी सुद्धा आहे, पण विघ्नहर्ता गणपती आहे। तर त्यामुळे तुम्ही शक्यतो जेवढा जमेल तेवढा तुम्ही गणपती जप आज उद्या तर कराच, पण 28 तारखेपर्यंत जिथपर्यंत ही मंगळ केतू युती मोकळी होत नाही तिथपर्यंत केला तर अतिउत्तम, तुमच्या घरामध्ये सुख शांती नांदेल। त्याचप्रमाणे मंत्र कोणता कराल तर ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि हा तर आहेच, पण जर तुम्हाला शॉर्टकटमध्ये हवा असेल तर ओम एकदंताय नमः या मंत्राचा जप तुम्ही जर केला तरी तुम्हाला फळ तसंच मिळणार आहे। त्यानंतर अथर्व शीर्ष आहे, प्रणम्य शीर्षा देवम आहे, म्हणजे गणपतीचं कोणतेही स्तोत्र करा तरीही चालेल, पण जप केलेला कधीही चांगलं हे मी प्रत्येक व्हिडिओ सांगत असते। उपासना करताना जपावर जेवढं तुम्ही जास्त लक्ष द्याल, जेवढी तुमची जपसंख्या वाढेल तेवढं तुमच्या आयुष्यात झपाट्याने तुम्हाला फरक होताना दिसतील। त्यामुळे नक्की करा आणि काय फरक पडतोय ते मला सांगायला विसरू नका। कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका। ओम गंग गणपती लिहायला विसरू नका। ओम गंग गणपती नमः।